हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी ना एकदम सोप्या पद्धतीनं 2 ते 3 साहित्यामध्ये तयार होईल अशी ना भेंडीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी ना सगळ्यात पहिलं पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. 4-5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. त्यानंतर काय केलं, कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत ना मी बारीक अशी ना भेंडी कट करून घेतलेली आहे. बघू शकता अशी तुम्ही ना लांबकीही कापून घेऊ शकता भेंडी, पण मी अशी बारीक अशी गोल कापून घेतलेली आहे. आता भेंडी कापून झाली आहे आणि दुसऱ्या साईडला बघा कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं. तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ना मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे चांगले फुलले. त्यानंतर 1 चमचा मोहरी घातली. आता हे दोन्ही ना छान असं परतवून घेतलं. त्यानंतर 2-3 पाकळ्या लसूण वाटून घेतलेला आहे. तुम्ही याला पेस्ट पण घालू शकता, पण मी असं ठेचून घातलेलं आहे. भेंडीला अशा ना ठेचलेलाच लसूण छान लागतो. त्यानंतर बघा याच्यामध्ये भेंडी घालून घेतलेली आणि भेंडी घातल्यानंतर चांगलं असं ना 1-2-3 मिनटं ना परतवून घ्यायचं आहे भेंडी. त्यानंतर 2 मिरच्या ना मी असे तुकडे करून घातलेले आहे. तुम्ही ना तेलामध्येच मिरच्या टाकू शकता, पण मी ना आधी पण खातो आणि आधी तिखट खात नाही, त्यामुळं ना मी नंतर टाकलेले आहेत. आता मिरच्या टाकून झाल्यानंतर 1 मिनिट ना चांगलं असं ना परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता भेंडीला थोडाही चिकटपणा राहिलेला नाही आणि एकदम छान अशी मोकळी भेंडी परतली गेलेली आहे. तर आता भेंडी परतल्यानंतर याच्यामध्ये ना बारीक चिरलेली ना कोथिंबीर घालून घेतलेली आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2-3 चमचे शेंगाचं कूट घातलं आणि आता याला ना चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही छान लागतं. तर त्यानंतर बघा का ना चांगलं असं ना तेलामध्ये परतवून घेतली आणि 2 मिनटं ताट झाकून चांगली वाफवून घ्यायची आहे. एकदम सोप्या पद्धतीनं एकदम कमी साहित्यामध्ये आपली भेंडी तयार झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.